मित्रांनो नमस्कार, मी बिझनेस कोच निलेश काळे. आपण सगळे व्यावसायिक विक्री करतो. विक्री करत असताना आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्सचा वापर करावा लागतो, जेणेकरून आपण प्रॉफिटेबल विक्री करू शकू. या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या सेल्स, पर्सुएशन आणि ऑब्जेक्शन ब्लॉकिंग टेक्निक्स बघणार आहोत. तर पहिली टेक्निक जी सेल्स टेक्निक आहे तिचं नाव आहे स्टोरी टेलिंग. मग आपण लहानपणीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज ऐकत आलोय, आपल्या आजीकडून, आजोबाकडून. त्या स्टोरीज आजही आपल्याला पाठ आहेत. जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला चिमणी आणि कावळ्याची स्टोरी माहिती आहे का, कथा माहिती आहे का, तर तुम्ही कदाचित 70% 60% सांगू शकाल. पण तेच मी तुम्हाला जर हे विचारलं की तुमच्या 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकातला तिसरा चॅप्टर कोणता होता, तर तो कदाचित सांगता येणार नाही. आपण सेलमध्ये, विक्रीमध्ये कसं वापरू शकतो ते जरा बघा. आपल्यासमोर एखादा व्यक्ती आलाय, त्याला आपल्याकडून एखादा प्रॉडक्ट खरेदी करायचा आहे, पण तो आपल्यावर विश्वास ठेवत नाही किंवा आपल्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवत नाही. तर अशा ग्राहकाला आपण आपल्या एखाद्या जुन्या ग्राहकाची जर स्टोरी सांगितली की सर ते शिंदे सर आले होते, त्यांना हाच प्रॉडक्ट पाहिजे होता, मग त्यांनी हा प्रॉडक्ट नेला, मग त्यांचा असा असा फायदा झाला, मग त्यांचा फीडबॅक असा असा आहे, ते तुमच्या शेजारीच राहतात. तर कदाचित तो समोर बसलेला व्यक्ती आहे ना, तो लगेचच मान्य करेल. का? तर त्याला ही कथा सांगितली गेली आहे आणि कथेमध्ये इमोशन्स असतात, भावना असतात. मनुष्य हा भावना प्रधान प्राणी आहे आणि विक्री ही जास्तीत जास्त भावनेच्या आधारावर होत असते. म्हणून तुम्ही तुमच्या जर विक्रीमध्ये या टेक्निकचा वापर केला तर तुमची विक्री नफ्यासहित होईल. याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्यात. एक, स्टोरी खरी असावी. दुसरी, स्टोरी रिलेटेबल असावी. आणि तिसरी, स्टोरी सांगत असताना तुमच्या चेहऱ्यावर भाव हे सामान्य असावेत. याचा वापर करा, तुमची विक्री चांगल्या प्रकाराने होईल.